हॅलो एव्हरीवन, मी आज परत आलेली आहे तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन ऑफकोर्स. सो मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे कारण की माझे हस्बंड आले होते हैदराबादहून आणि त्यांनी माझ्यासाठी खूप छान 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 खूपच छान छान असे प्रॉडक्ट्स आणलेले आहेत आणि मी स्वतःला थांबूच नाही शकले तुमच्याशी ते शेअर केल्याशिवाय. सो ही एक अशी पिशवी आहे. एवढी पिशवी भरून त्यांनी माझ्यासाठी सामान आणलेलं आहे आणि यातल्या मी काही गोष्टी वापरल्या आणि मला त्या भयंकर आवडल्या. भयंकर. यातली सगळ्यात जास्त मला आवडली ती म्हणजे ही मेहंदी. आय नो की आपण सगळेजणच मेहंदी बद्दल कोणाकोणाचे खूपच जास्त डायसी ओपिनियन्स असतात की ते केस रफ करते किंवा हेअरफॉल होतो, वॉट एव्हर, ड्राय स्कॅल्प करते, वॉट एव्हर. पण मी माझ्या लहानपणापासून म्हणजे खूपच वर्ष झाले मी तेव्हापासून मेहंदी यूज करते. मला खूप जास्त आवडते. मी अजूनपर्यंत एकदाही डाय नाही वापरली माझ्या केसांवर कारण की मला मेहंदीचा खूप जास्त चांगला इफेक्ट होतो. पण दरवेळेस काय ना, मी आपल्या मेडिकल्स मध्ये भेटते नाही का, नुपूर, हिना, त्या सगळ्या मेहंदीज मी यूज करत असते आणि त्याच्यानंतर आणि मेहंदी जेव्हा मी बनवते त्याची एक खास रेसिपी पण आहे. तर मी त्याच्यामध्ये बरंच काय काय टाकत असते. ॲलोवेरा, परत हेअर मास्क, सगळं हर्बल असं, कढीपत्ता, त्याच्यानंतर कलर यायच्यासाठी चहा पाणीचं पाणी गरम करून फुल असं डिकॉक्शन रात्रभर मी त्याला सेट करायला ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी मी माझ्या केसांना लावते ते आणि 3.5 ते 4 तास तर मी ठेवतेच ती मेहंदी आणि मग मी त्यांना वॉश करते आणि मग झालं. मग नेक्स्ट डे मी त्यांना ऑइल करते, एकदम थरली ऑइल लावते. पण कशाला मी ऑइल लावते, कारण की माझे केस खूप जास्त ड्राय होऊन जातात. हो, फॉर दी फर्स्ट डे आफ्टर अप्लाइंग हेना. ठीक आहे, तर ते अवॉइड करायच्यासाठी मी खूप जास्त ऑइल लावते आणि मग नेक्स्ट डे वॉश करते आणि मग माझे केस नॉर्मल असतात. पण मला व्हिडिओ आजच का बनवावासा वाटला तर त्याचं कारण हे आहे की काल मी यांनी कोणती बालू हर्बल्स असं तिथलं हर्बल एक कॉस्मेटिक्स दुकान आहे खूप मोठं आणि तिथे हर्बल हेना असं पॅकेजिंग जगायचं एक त्यांनी मला आणलेलं आहे. तर याची मी काल मेहंदी लावली डोक्याला आणि मग काल मी हेअर वॉश केलं रात्री आणि ते एवढे मला सॉफ्ट वाटत होते, अजिबात ड्राय नाही वाटलं. फर्स्ट टाइम असं झालंय की मी मेहंदी लावल्यानंतर हेअर ऑइल नाही केलं. मी तशीच कॉलेजला गेली आणि मला आजही हेअरला असं ऑइल लावायचं असं काय गरज वाटत नाहीये. इतके उलट अजून जास्त सॉफ्ट होऊन गेले ते केस. मी आता थोडा हेअरकट केला तर हे बघू शकता तुम्ही माझे केस. तर खूपच जास्त छान असा इफेक्ट मला आलेला आहे. सो तुम्ही सुद्धा, मला माहिती नाही तुम्हाला ऑनलाईन भेटेल की नाही, पण मला हे तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं की खूपच जास्त चांगला प्रोडक्ट मला भेटलेला आहे आणि इतर मेहंदीच्या सारखं ही अशी रफ नाही वाटत आपल्या हाताला. खूपच जास्त सॉफ्ट, एकदम स्मूथ मलाई सारखी कन्सिस्टन्सी आहे त्याची आणि इतकी चांगली इझिली वॉश ऑफ पण झाली आणि मला जो रंग पाहिजे होता, जशी हेल्थ पाहिजे होती माझ्या हेअर्सची, तशी मला भेटलेली आहे. मला तर खूपच जास्त आवडलेलं आहे. अजून पण मी बाकीच्या गोष्टी काय काय आणलेल्या आहेत त्याचा सुद्धा रिव्ह्यू करेन आणि म्हणजे तुम्हाला सांगेन की काय काय आणले आणि मला कशी मी ते यूज करते. तुम्हाला एकदम डिटेल मध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी जेव्हा मेहंदी भिजायला टाकते तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय काय टाकते तर मला नक्की सांगा तुम्ही, मी तुम्हाला सगळं सांगेल. बट आय एम रिअली सॉरी की माझ्याकडे एकाची पण लिंक नाहीये कारण की ऑफकोर्स त्यांनी ऑफलाईन घेतलंय सगळं माझ्यासाठी. पण खूप जास्त चांगले, खूप जास्त बेनिफिट्स आहेत मेहंदी लावायचे. म्हणजे मी आताच एवढ्यात मी लॅक्मेमध्ये हेअरकट केला आणि ते लोक मला बोलत होते की अजिबात मेहंदी नाही लावायची, असं तसं, त्यापेक्षा तुम्ही हेअर कलरिंग करा. पण माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाहीये. मी नेहमी 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 मेहंदीच लावत राहीन. मी एकदम म्हातारे झाले तरी पण मी मेहंदीच लावत राहीन कारण की मला त्याचे चांगले रिझल्ट येतात. सो वाय शुड आय स्टॉप. सो तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि ही मेहंदी कुठे भेटली तर मला पण सांगा, म्हणजे मी पण तिथनच मागवत जाईन कारण की आता माझा हजबंड कायमचं तर हैदराबादला नाही राहणार आहेत. याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स सांगायचं झालं तर याच्यामध्ये भृंगराज आहे, मेथी आहे, निंब लीव्स आहेत, मजिष्टा आहे, देन निलीपात्रा, असे बरेच खूप खूप चांगले असे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि खूप जास्त चांगला बेनिफिट असतो केसांना हे मेहंदी लावायचं. ते आपलं डोकं शांत करते एकदम आणि एवढं चांगला मला रिझल्ट मिळालेला आहे. मी नक्की दर 15 दिवसानंतर मी आता हे पूर्ण संपवणार आहे. सो हा होता माझा छोटासा रिव्ह्यू. तुम्ही नव्हता मागितलेला बट मी माझ्यापर्यंत ठेवू नाही शकले हा आनंद, सो म्हणून मी हा व्हिडिओ बनवते.
बाकीच पण व्हिडिओ बनवणार आहे की अजून माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काय काय आणलंय. सो तोपर्यंत मजा करा. मेहंदी बघा ही कुठे भेटते का. बाय.